हाय हॅलो नमस्कार मंडळी. आज आपण बनवतोय झक्कास पैकी रव्याचं घावण. त्यासाठी घेतलाय आपण रवा. एका पातेल्यामध्ये रवा घेतलाय. नंतर आला हा कांदा. झाला आपला वांदा. अरे बाबा, कापताना थोडं पाणी येणारच की डोळ्यातनं, पण शिजवल्यावर तोच कसा असा गोड लागतोय बघा की. मस्त पैकी चराचर कांदा कापून घ्यायचा आहे छान पैकी. अजून त्यासोबत काय लागणार आहे माहिती आहे का? हा बघा, आली मिरची. हुश, जरा जपूनच टाका बरं का. तिखट लागत असेल तर बघा, नाहीतर खाणारे सगळे लोक म्हणतील ओ सो स्पायसी. त्यानंतर आलंय हे दही. दही टाकायचे रव्यामध्ये आणि मस्तपैकी गरा 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 गोल गोल फिरवून घ्यायचंय छान पैकी. त्यामध्ये काय टाकायचंय नंतर? आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे ना, कच्चा कच्चा मस्तपैकी, जसं डोळ्यातनं पाणी आलं जेव्हा, तो कांदा टाकायचा या रव्याच्या घावणातल्या मिक्सचरमध्ये मस्तपैकी. त्यात टाकायच्या हिरव्या मिरच्या. पुढे टाकायची थोडी हळद. त्यासाठी चव तर येणार नाही ना, मग त्यासाठी टाकायचे मस्तपैकी मीठ. मिठानेच तर चव येते सगळ्या जेवणाला, हो की नाही? त्यामध्ये टाकायचे पाणी आणि छानपैकी सगळं मिक्सचर एकत्र करायचंय बरं का मस्तपैकी. बघा कसं गोल 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 फिरवून ते छानपैकी एकजीव करायचंय आणि 5 ते 10 मिनिट झाकण ठेवून मस्तपैकी ते, त्याच्यातला जाड रवा असतो की नाही, मग तो भिजण्यासाठी थोडा वेळ द्यायला पाहिजे. म्हणून 10 मिनिटं त्याला थोडंसं 10-15 मिनिटं आपण झाकून ठेवूयात. त्यानंतर काय करायचंय, तोपर्यंत ठेवूया इकडे तव्यावर मस्तपैकी गरम व्हायला तवा. त्यावर टाकायचं आहे तेल आणि तेलात टाकायचं हे गेलं घावण. हा 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 हा, कसा मस्तपैकी वाफा येत आहेत बघितल्या का? असलं लागतंय टेस्टी माहितीये. आंबट गोडचं, त्यामध्ये हिरव्या मिरच्या झणझणीत. चिटकू नये म्हणून साईडला तेल टाकायचंय बरं का. त्यानंतर ते उलटा पालट करून इकडून तिकडे, मागून पुढे, वरतून खाली आणि इकडून तिकडे सगळीकडनं मस्तपैकी ते भाजून घ्यायचंय छान. आपलं रव्याचं घावण तयार आहे. करा बघू, कसलं दिसतंय ना मंडळी. एकदा नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मलाही कमेंटमध्ये सांगा. नवीन चॅनल केलंय स्टार्ट, हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओसाठी बाय.